नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो. व्हॉट इज डिफरन्स बिटवीन एसी म्हणजे अल्टरनेट करंट आणि डीसी. व्हॉट इज द आजच्या या केस स्टडीचा विषय जो आहे ना तो इलेक्ट्रिकल किंवा फिजिक्सच्या संदर्भात आहे, इलेक्ट्रिकलच्या संदर्भात आहे. व्हॉट इज डिफरन्स एसी आणि डीसी. एसी म्हणजे अल्टरनेटिंग करंट, डीसी म्हणजे डायरेक्ट करंट, हे लोकांना माहीतच आहे. तर अकॉर्डिंग टू सचिन किरत्स थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन, एसी अल्टरनेट करंट हा जो आहे ना हा सन आणि मून यांच्या टाइम रेफरन्सवर येतो. मग सगळ्याच गोष्टी सन आणि मूनच्या टाइम रेफरन्सवर येतात. सगळ्याच गोष्टी ना सन आणि मूनच्या टाइम रेफरन्सवर येतात. मग एसी आणि डीसी मध्ये फरक काय? तर एसी डीसी जो असतो ना तो एसीचाच एक फॉर्म आहे, पण जिथे आपण कर्वला टँजंट काढतो का नाही, कर्वला जिथे आपण टँजंट काढतो ना तो टँजंट म्हणजे डीसी. तो टँजंट म्हणजे डीसी. तर ही केस स्टडी आहे ना ही प्रॉपरली मी माझ्या पुस्तकामध्ये इलेबोरेट केलेले आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन मस्ट बी मॉडिफाईड, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरेंशिएट, द ब्रीफ हिस्ट्री ऑफ द फिजिक्स, मॅथमॅटिक्स अँड टाइम. तर लोकांनी हे पुस्तक वाचावं, वाचकांनी विद्यार्थ्यांनी हे पुस्तक वाचावं. हे अल्बर्ट आइन्स्टाईनच्या सापेक्षतावादाचा किंवा स्टीफन हॉकिंगच्या ब्रीफ ऑफ हिस्ट्रीवर ही स्ट्रॉंग कमेंटरी आहे. तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं. आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ 100च्या आसपास केस स्टडीज आहेत. तर वाचकांनी हे पुस्तक वाचावं आणि त्याच्या प्रतिक्रिया कळवाव्या ही नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.